आयुष्यात गोष्टी ह्या कधीच सोप्या नसतात. त्या सोप्या करून घ्याव्या लागतात. ही गोष्ट आता मी शिकत आहे. तिच्या येण्याने बऱ्याच गोष्टी शिकली. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स. कारण रात्री जागा राहणं, सकाळी लवकर न उठणं, झोप कंप्लीट न होणं, अशा बऱ्याच काही गोष्टी त्यात आल्या. आत्ताच इरा ब्रेस्ट मिल्क आणि फॉर्म्युला मिल्कवरती होती. पण आता 6 महिने झाले आणि सॉलिड फूड जेव्हा मी स्टार्ट केलं, तेव्हा ती जर्नी खूप अडोरेबल असली तरी तिच्यासाठी खूपच जास्त पेनफुल आहे. एक-एक गोष्टींचे चॅलेंजेस वाढत आहेत. तिला जेव्हा टीथिंग स्टार्ट झाली, ती सॉलिड फूड स्टार्ट करण्याआधीच स्टार्ट झाली. त्या टीथिंगमध्ये ती सगळ्या गोष्टी तोंडात घेऊन टाकू लागली. त्यामुळे तिला लूज मोशन सुरू झाले. 7-8 दिवस लूज मोशनमधून बाहेर येत नाही, की तिला सर्दी सुरू झाली आणि लूज मोशनचा त्रास हा इतका भयंकर होता तिच्यासाठी, की ती खूप जास्त दिवस-रात्र रडत होती. कारण ते इचिंग करून-करून इन्फेक्शन हे झालं होतं. तिच्याबरोबर खेळता-खेळता खूप छान दिवस जातो. पण दुसऱ्या दिवशी एक चॅलेंज असतंच. आता तिला इन्फेक्शन झालं हे तर कसलं इन्फेक्शन झालं हे फूड इनटेक करण्यामुळे झालं, की तिला कुठली गोष्ट पचली नाही, हे काही कळलं नाही. पण डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली आणि लगेच एका दिवसात ती बरीही झाली. पण दुसऱ्या दिवशी परत तिला सर्दी सुरू झाली. आता ती सर्दी तिची क्लिअर करता-करता मलाही सर्दी झाली. आता तिला काही त्रास असला, की ती दिवसभर कितीही खेळली तरी रात्री तिला मीच हवी असते. सोबत तिच्या मम्मी-पप्पा, मामा, तिचे पप्पा, तिची आजी सगळे असले तरी तिला रात्री मी हवीच असते. आता हीच असते